बारामतीच्या शारदानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे। त्यामुळे येथील ड्रेनेजचं पाणी आणि पावसाचं पाणी एकत्र झाल्यानं बोरवेलला दूषित पाणी येऊ लागल्यानं नागरिक हे त्रस्त झालेले आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी। राज्यामध्ये गेले काही दिवसांपासून पावसाने जोर धरलेला आहे। नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, शेतकऱ्याच्या पिकांमध्ये पाणी गेलेलं आहे, मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। आता मी आहे बारामतीतील शारदानगर या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी नागरिकांच्या घरात देखील पाणी गेलेलं आहे। जे ड्रेनेजचं पाणी असतं, पावसाचं पाणी असतं, एकत्र झालेलं आहे। त्यांच्या बोरला देखील आता जे पाणी येते ते देखील दूषित झालेलं आहे। त्यामुळे सर्व नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, त्यांच्या आरोग्याचा देखील त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्याच नागरिकांशी आता चर्चा करणार आहोत। मला सांगा, नेमकी काय परिस्थिती उद्भवलेली आहे तुमच्या तिथे? परिस्थिती जेणेकरून हे काम होत असताना रोडचं हे त्यावेळेस ड्रेनेज लाईन काढणं हे सामान्य माणसाला महत्त्वाचा विषय होता। दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना होणारा त्रास म्हणजे मच्छर, डास वगैरे सगळ्या गोष्टीची अडचण आहे। साप वगैरे काही अडचण खूप आहे, हे सामान्य माणसाला फेस करावं लागतं। सामान्य माणूस हा पुढे जाऊन तो फेस करत असतो, आणखी त्याला ह्या गोष्टीला फेस करण्याशिवाय पर्याय नसतो। पण ह्याला इथले कोण मेन असतील, नियुक्तिक असतील, कोण असतील, यांनी सदर या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून ह्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। इरिगेशन झालं, PWD झालं, यांच्याकडूनच ते आम्ही त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं, पण प्रत्यक्ष कृतीत तर कोणी इथं साहेब लोक दिसली नाहीत। त्यांनी दाखवून द्यावं की बाबा आम्ही इथं असं उभं राहून काम करून घेतलेलं आहे, या संदर्भात कुठलेच नाही। आणि नंतर म्हणतात आता आमची कामं नाही तर तुम्ही ह्यांना उत्तर उडवडीची उत्तर चालू इथे। आता आज त्या ड्रेनेज लाईनला लाखो रुपये खर्च केले ग्रामपंचायतने, आज ती कोण भरपाई देणार? जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।